पण तू आतमध्ये कशी आली? म्हणजे तुला सोडलं कसं आणि तेही डबा घेऊन? जुगाड म्हणी सर, मी कोण आहे? माझी पर्सनॅलिटीज अशी आहे ना की माझ्यासाठी सगळे डोअर ओपन असतात. म्हणी सर, आय एम सो सॉरी, पण मला ना तुम्हाला इथे बघून ना खूप चिडचिड होते. मला ना वाईट वाटतंय तुमच्यासाठी. म्हणी सर, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही इनोसेंट आहात. तुम्हाला ना मुद्दाम ह्या प्रकरणात कोणीतरी अडकवलंय. हे बघा म्हणी सर, मला सांगा ना, तुम्हाला काय वाटतंय की ह्या सगळ्या प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे? नाही जेसी, सध्या तरी मीच गुन्हेगार आहे. मी तसं कन्फेशन नाही दिलंय. बाकी पोलीस पुरावा शोधून कोर्टात हजर करतीलच. तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती, कन्फेशन हा पुरावा नाहीये म्हणी सर. पोलिसांकडे तुमचा कोणताच पुरावा नाहीये आणि तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन कन्फेशन नाही दिलं ना? नाही जेसी, असं काही हे नाही. बघा म्हणी सर, मी लहान बहिणीसारखी आहे तुम्हाला. तुम्ही मला सांगूच शकता ना, प्लीज प्लीज माझ्याकडे तुमचं मन मोकळं करा ऍटलिस्ट, प्लीज. नाही, असं काही नाहीये. मग तुम्ही कोणाला वाचवायला हा आरोप स्वतःवरती घेतला? तुमच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे की ती तुमच्यासाठी सगळ्यात प्रिय आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काही करू शकता? जेसी, असं काही नाही. म्हणी सर, मला तुमच्यावरती विश्वास आहे. मला माहितीये तुम्ही हा गुन्हा करू शकत नाही. मग का करता हे सगळं तुम्ही? जेसी, अगं मी बोललो ना तुला, असं काही नाहीये. तू सुद्धा हा विषय दे सोडून आता. जसे तू आपलं बोलणं रेकॉर्ड करतेस. नाही, रेकॉर्ड नाही होते अहो. सकाळपासून माझा मोबाईल ना हँग होतोय म्हणी सर. जसे तुम्हाला मूर्ख समजतेस. अहो रेकॉर्ड नाही करते, हँग बस. होतोय. मूर्ख समजतेस का मला? जेव्हापासून राजकारणात आलो ना तेव्हापासून तुमच्यासारखे अनेक पत्रकार बघितलेत मी, अनुभवलेत. आज मला हे असं घरचं जेवण आणून माझ्याकडून वधवून घेणार होते सगळं. आणि काय विचारलंस तुम्हाला? गुन्हेगार कोण आहे खरा? तुला जाणून घ्यायचंय खरा गुन्हेगार कोण आहे? महेश मानकामे, तुझा बॉस. तुझा बॉस नीच आहेच, पण तुझ्या बॉसच्या नादाला तू लागलीस आणि तू सुद्धा खाली